स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार आणि सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन सेवेसोबत. तर आजचा आपला विषय आहे की श्रावण महिना सुरू झालेला आहे आजपासून. तर माझ्या तर सेवेला सुरुवात झाली आहे, तुमची झाली की नाही कमेंटमध्ये नक्कीच द्या. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की ज्या महिलांना काही इच्छा असतील आणि इच्छा पूर्ती करायची असेल तर अशा वेळेस कोणती सेवा करावी आणि त्या सेवेला नियम अटी काय आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर अतिशय प्रभावशाली सेवा भगवान शंकरांची ती म्हणजे पशुपती व्रत. तर तुम्ही जर हे व्रत अगदी मनापासून जर केलं तर याचे नक्की अनुभव आहे, म्हणून तुमची इच्छा पूर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्हाला जर पशुपती व्रत करायचं असेल तर ते कसं करावं, नियम अटी कोणते आहेत त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला सुरुवात करूया. तर श्रावण महिना सुरू झालेला आहे, आपल्याला भरपूर काही भगवान शंकरांची सेवा करायची आहे. तर आता त्यामध्ये जसे की श्रावण सोमवार काही महिला त्या करतात, पण काहींना इच्छा असते जसे की आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, त्याच्यानंतर मार्ग मिळत नाहीये, कर्जबाजारीपणा झाला आहे, लग्नाबद्दल काही अडचणी आहेत किंवा लग्न झालेलं आहे पण जमत नाही, दोघांचं भांडण होतात, भरपूर काही, किंवा मुलांबद्दल की मुलबाळ होत नाहीये, अशा खूप काही गोष्टी आहेत की ज्या समस्यांवर एकमात्र उपाय किंवा सेवा आहे ती म्हणजे पशुपती व्रत. तर हे जे व्रत आहे हे 5 सोमवार तुम्हाला करायचं असतं. तर आता ते कसं करायचं असतं, तर ज्या दिवशी सोमवार असतो त्या दिवशी तुम्हाला सकाळी उठून आंघोळ वगैरे करून पांढरे वस्त्र तुम्हाला परिधान करायचे असतात. त्याच्यानंतर तुम्हाला घराजवळ तुमच्या महादेवाचं मंदिर असेल तर तिथेच तुम्हाला जाऊन ही सेवा करायची आहे. ही सेवा घरात करायला चालत नाही, कारण घरात आपण जी सेवा करतो तिच्यापेक्षा जे आपल्याला फळ मिळणार आहे ते मंदिरात जास्त मिळत असते. म्हणून सकारात्मकता जी असते ती सगळ्यात जास्त मंदिरात असते घरापेक्षा. म्हणून तुम्हाला हे व्रत जे आहे हे मंदिरातच करायचं आहे. तर तुम्हाला त्याच्यासाठी ताट तयार करायचं आहे. त्या ताटामध्ये तुम्हाला बेलपत्र, भस्म, दूध घ्या, पंचामृत, पाणी, तर त्याच्यानंतर तुमच्याकडे जर फळ असेल तर फळ घ्या. भगवान शंकरांसाठी जे पांढरे वस्त्र तयार करतो आपण ते घ्या, धोत्र्याचं फूल घ्या, फळ घ्या, तर शमीपत्र असेल ते घ्या. तर तुमच्याकडे जे काही वस्तू असतील भगवान शंकरांच्या अभिषेकसाठी तर त्या तुम्ही घ्या आणि तुम्हाला भगवान शंकरांच्या मंदिरात जायचं आहे आणि तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तर तिथे जाऊन आपण जशी पूजा करतो पाण्याचा अभिषेक करायचा, पंचामृताचा अभिषेक करायचा, त्याच्यानंतर परत पाण्याचा अभिषेक करायचा, मग भस्म लावायचं, त्याच्यानंतर तुम्ही बेलपान अर्पण करायचं, शिवपत्र अर्पण करायचं, धोत्र्याचं फूल, फळ अर्पण करायचं, तुम्ही जे फळ नेलेलं आहे ते अर्पण करायचं, दिवा नेला असेल तर दिवा लावायचा. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला सकाळी करायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला घरी आल्यावर फलाहार करायचा आहे. मंदिरात जाण्याच्या आधी, पूजेच्या आधी काहीच खायचं नाही. म्हणून सकाळी उठून तुम्हाला सगळ्यात आधी पूजा करायची आहे. त्याच्यानंतर मंदिरातून आल्यावर तुम्हाला फलाहार करायचा आहे. फळच खा, फक्त गोड खावं लागतं, तिखट आणि मीठ चालत नाही, म्हणून फलाहार करा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला संध्याकाळी जे ताट तुम्ही सकाळी नेलं होतं तेच ताट तुम्हाला संध्याकाळी न्यायचं आहे पूजेसाठी. तर ते जसं आहे तसंच न्यायचं, फक्त त्याच्यामध्ये एक गोड प्रसाद जो आहे तर तो कोणताही करा, तर तो तुम्हाला ऍड करायचा आहे. शिरा करा, चुरम्याचे लाडू करा, जे घ्यायचे ते घ्यायचे, तर तो प्रसाद घ्यायचा. आणि 6 दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत. आता ते 6 दिवे तुम्हाला एक तर पंत्या घ्या, नाहीतर कणकेचे दिवे घ्या. पण जे दिवे तुम्ही पहिल्या सोमवारी घेणार कणकेचे जर घेतले तर 5 सोमवार तुम्हाला कणकेचेच दिवे मिळायचे आहेत. आणि पहिल्या सोमवारी जर तुम्ही पंत्या नेल्या तर पूर्ण 5 सोमवार तुम्हाला पंत्याच न्यायच्या आहेत. शुद्ध गाईचं जे तूप असतं त्याचे तुम्हाला दिवे लावायचे आहेत. आणि ते जे ताट आहे ते तुम्हाला परत मंदिरात जायचं आहे आणि मंदिरात जाऊन तुम्हाला परत तसाच अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक झाल्यानंतर पूजा वगैरे सगळी झाली की त्याच्यानंतर तुम्हाला जो प्रसाद तुम्ही नेला आहे त्याचे तुम्हाला 3 भाग करायचे. 2 भाग भगवान शंकरांजवळ ठेवायचे, 1 भाग तुम्हाला तसाच घरी आणायचा आहे. आणि जे 5 दिवे तुम्ही नेले आहेत, 6 दिवे तुम्ही नेले आहेत
त्याच्यापैकी 5 दिवे तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीजवळ लावायचे आहेत आणि एक दिवा तुम्हाला घरी आणायचे आहे. तर आता सगळी पूजा तिथे झाली, एवढं झालं की तुम्हाला आरती वगैरे करून घरी यायचं आहे. जेव्हा तुम्ही घरी येणार तेव्हा तुम्हाला तो जो एक दिवा आणलेला आहे तेव्हा तुम्ही बाहेरून जेव्हा घरात येणार तेव्हा तुमच्या उजव्या बाजूला तुम्हाला तो बाहेर दिवा ठेवायचा आहे आणि दिवा ठेवायचा, मग घरात जायचं. त्याच्यानंतर तुमचा स्वयंपाक वगैरे जे काही असेल ते करायचं. मग त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा उपवास सोडणार तेव्हा जो गोड पदार्थ तुम्ही मंदिरातून घरी आणला ना एक भाग, तर त्याच्यावर तुम्हाला उपवास सोडायचा आहे. तर अशी ही जी आहे पशुप्रती व्रत जे आहे 5 सोमवारचे ते अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आता याच्यामध्ये ज्या गोष्टी अशा की त्या कराव्याच लागणार आहेत की त्या कोणत्या आहेत की हे व्रत जे आहे मंदिरातच करायचं, हे घरी करायचं नाही. पहिल्या सोमवारी ज्या मंदिरात तुम्ही जाणार 5ही सोमवार तुम्हाला त्याच मंदिरात ती पूजा करायची आहे. दुसरं, पहिल्या सोमवारी जे दिवे नेणार तर कणकेचे किंवा पंथी, तर तेच दिवे तुम्हाला 5 सोमवार न्यायचे. म्हणजे कसं, कणकेचे दिवे जर पहिल्या सोमवारी नेले तर 5 सोमवारी तुम्हाला कणकेचेच दिवे तयार करायचे. नाही तर पंथ्या जर नेल्या तर पंथ्याच तुम्हाला 5 सोमवारी न्यायच्या आहेत. पण मी म्हणेन तुम्हाला की कणकेचेच दिवे करा, कारण तुम्हाला ते दिवे तिथेच लावून यावे लागतात. तर त्याच्यामुळे कणकेचे दिवे तयार करा. जर आता तुम्हाला समजलंच असेल की तुम्हाला पशुपती व्रत जे आहे ते कसे करायचे असते. त्याला मीठ चालत नाही, तिखट चालत नाही. त्याच्यानंतर ज्या दिवशी उपवास असेल त्या दिवशी मन सुद्धा स्वच्छ ठेवा. कोणाची निंदा करू नका, कोणाविषयी वाईट बोलू नका. तुम्ही जर अगदी चांगल्या मनाने हे पशुपती व्रत केलं तर जे भगवान शंकर आहेत ते तुमची जी इच्छा आहे ते नक्की पूर्ण करतील. कारण या सेवेचे भरपूर जणांना अनुभव आलेले आहेत. अक्षरशः खूप जास्तीत जास्त अडचणी सुद्धा भगवान शंकरांनी मार्ग दाखवलेला आहे. म्हणून हे जे व्रत आहे हे अगदी मनाने जर केलं तर तुम्हाला नक्की अनुभव येईल. आणि जेव्हा तुम्ही अभिषेक करणार त्यावेळेस तुम्हाला सांगायचे आहे की ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. बाकी असं दुसरं काही म्हणायचं नाही. तर तुम्हाला समजलं असेल एकाच मंदिरात 5 सोमवार जे आहे ते एकाच मंदिरात पूजा करा. तिखट मीठ खाऊ नका, फक्त फलाहार घ्यायचा सकाळी आणि रात्री तुम्हाला उपवास सोडायचा आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि नक्की पशुपती व्रत करा, तुम्हाला नक्की अनुभव येईल. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. स्वामी